काल पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी फलटण तालुक्यामध्ये ओरिजिनल ओबीसी समाजाला डावलून एक मराठा कुणबी समाजाच्या उमेदवाराला सभापती पद देण्याची चर्चा सुरू आहे. आज तुम्ही फलटणमध्ये आल्यात, काय तुमच्या भावना याविषयी? चर्चा नाही, फक्त ऑलरेडी हे आमचं संविधानिक पद जे मूळ ओबीसींना मिळायला हवं होतं ते पद ऑलरेडी इथल्या राज्यकर्त्या लोकांनी, राजे रजवाड्यांनी हे त्यांच्या घरामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे आमच्या मागासवर्गीयांच्या ताटात अनाथ माती कालवण्याचं काम, ज्यांना आम्ही पिढ्यानपिढ्या मतदान दिलं, ज्यांना आम्ही मान सन्मान दिला, ज्यांना आम्ही राजे म्हणून मान सन्मान दिला, त्या माणसाने आम्हा मागासवर्गीयांना जे घटनेनं, जे मंडळ आयोगाच्या माध्यमातून जे ओबीसीला आरक्षण मिळालेलं होतं ते आरक्षण हिरावून घेण्याचं काम फलटणमधल्या लोकांनी केलंय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 सप्टेंबरचा GR काढलाय, तो मूळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मग त्याची प्रयोगशाळा आमच्या फलटणमध्ये केली का तुम्ही? ही प्रयोगशाळा कोल्हापूरचं महापौर पद देताना तुम्ही कुणाला दिलं? पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामधली परिस्थिती काय? त्याचबरोबर अहिल्यानगर मधला महापौर कोण झाला? त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये काय? दौंडचा नगराध्यक्ष कोण झाला? अशी शेकडो उदाहरणं आमच्याकडे आहेत. त्यामुळं इथल्या राज्यकर्त्या लोकांनी ओबीसीच्या अनाथ माती कालवण्याचं काम केलेलं आहे. आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. हे झालं पंचायत राज निवडणुकीमधलं. MPSCची यादी घ्या, UPSCची यादी घ्या. शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला बोगस सर्टिफिकेटचा सुळसुळाट या महाराष्ट्रामध्ये सुटलेला आहे आणि मूळ ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. ओबीसींना माझी विनंती आहे, आपल्या लेकरा बाळांसाठी, आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी तुम्ही एकत्र या, अन्यथा गुलामीमध्ये त्यांची गुलामी करायला तयार राहा. सर, आपली पुढची भूमिका कशी असेल? हे बघा, 24 तारखेला 24 मार्चला फलटणमध्ये ऐतिहासिक असा मोर्चा होईल. लाखोच्या संख्येनं आमचं आरक्षण कसं संपलंय, आरक्षणाच्या संरक्षणासाठी फलटण हे क्रांतिकारकांची भूमी आहे. फलटण हे ओबीसीची भूमी आहे. ज्या लोकांना आमच्या दारात मतं मागायला यायचे त्या माणसांना आम्ही हा जाब विचारण्यासाठी 24 मार्च रोजी आम्ही ओबीसी आरक्षण बचाव, ओबीसी एल्गार मोर्चा, नवे पर्व ओबीसी सर्व ही भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही येत्या 24 तारखेला फलटणमध्ये मोर्चा काढत आहोत, मोर्चाची हाक देत आहोत. असं आपण बोललं की अर्थमंत्री अधिवेशन सुरू आहे आणि ओबीसीवर त्यामध्ये सुद्धा अन्याय झालेला आहे. हा अन्याय कायमच होत आलेला आहे. ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिशा दिली, ज्या फुले शाहू आंबेडकरांनी पुरोगामी विचार महाराष्ट्राला दिला, त्याच महाराष्ट्रामध्ये ओबीसीना 0.5% वर बजेट दिलं जात नाही. ही शोकांतिक आहे. आज आमचं पंचायत राज मधलं आरक्षण गेलंय तर आम्हाला एवढे वेत नाहीत, पण आमच्या हक्क अधिकाराची तिजोरी इथले कारखानदार महाराष्ट्रातले आमच्या बोडक्यावरती बसून आमची पिळवणूक करण्याचं काम करतायत. हे आम्ही ओबीसी बांधवांना समजावून सांगू. 24 मार्चला जो आपण मोर्चा काढताय त्या मोर्चाला ओबीसी समाजातील किती जाती तुमच्या बरोबर? सगळ्या जाती, कुणीही मागे राहायचं कारण नाही. आणि आमच्या ओबीसी जातींबरोबरच विजयंती अबकड सगळे येतील, SBC येतील, मायक्रो ओबीसी येतील. मायक्रो नाही, मेजर ओबीसी आम्ही 60% आहोत. पण आमच्या बरोबर SC आणि ST बांधव, दीनदलित बांधव, बहुजन बांधव सुद्धा येतील. आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात. आज अॅट्रॉसिटी कायद्या संदर्भात मंत्रिमंडळातली माणसं बेजबाबदार वक्तव्य करतायत, त्याचा सुद्धा निषेध करायला इथं आमची आंबेडकरी जनता येईल, हा आम्हाला विश्वास आहे. शेवटचा प्रश्न आहे, बारामती विधानसभा मतदार